Hello friends, myself Nilesh Subhachan Jain, lecturer at DCS Institute of Pharmacy, Devpur, Dhude. In today's lecture, we will see the chapter Cell Promotion. In this chapter containing the point that is market research. So, before going to study market research, what is mean by marketing? So, marketing is the performance of business activities that direct the flow of goods and services from producer to the consumer. आता मार्केटिंग म्हणजे काय असतं तर मार्केटिंग ही एक अशी ॲक्टिव्हिटी आहे किंवा बिझनेसची एक अशी ॲक्टिव्हिटी आहे की जिथं ट्रान्सफर ऑफ गुड्स की गुड्स किंवा सर्व्हिस ही विकली जाते फ्रॉम सेलर टू द बायर, that is from producer to the consumer. That thing or that activity is nothing but a marketing. So marketing means performance of business activities that direct the flow of goods and services from producer to the consumer. So generally marketing consists of activities which involve transfer in ownership and relates to their physical distribution. तर मार्केटिंगमध्ये काय होत असतं की ट्रान्सफर ऑफ ओनरशिप, सपोज की XYZ नावाची वस्तू आहे तर ती XYZ नावाची वस्तू ट्रान्सफर करणं थ्रू द मार्केटिंग, कस्टमरला कन्व्हिन्स करणं आणि ती गुड्स सेल करणं, त्या गुड्सचा मालकी हक्क सेलरकडून बायरला देणं, दॅट इज नथिंग बट अ मार्केटिंग. सो द मॉडर्न कॉन्सेप्ट ऑफ मार्केटिंग इज अ कंझ्युमर ओरिएंटेड. अगोदर काय व्हायचं की जे मार्केटिंग व्हायचं तर जो प्रोड्युसर जे तयार करेल तर तेच प्रॉडक्ट किंवा तेच गुड्स त्या कंझ्युमरला घ्यावं लागायचं. पण आजच्या घडीला जर बघायला गेलं तर आज जे प्रॉडक्ट आहे ते कंझ्युमर ओरिएंटेड आहे. एक तर प्रोड्युसर ओरिएंटेड प्रॉडक्ट असतात की प्रोड्युसरनं जे तयार केलं ते कंझ्युमरला घ्यावं लागणार आहे, आणि कंझ्युमर ओरिएंटेड म्हणजेच काय की जे कंझ्युमरला लागणार आहे ते प्रॉडक्ट प्रोड्युसरने तयार करून द्यायचं आहे. सो द मॉडर्न कॉन्सेप्ट ऑफ मार्केटिंग इज अ कंझ्युमर ओरिएंटेड, की जी कंझ्युमरला लागणारं जे प्रॉडक्ट आहे, कंझ्युमरला जे लागेल तेच प्रोड्युसरला तयार करून देणं. So market, so that producer produces such type of goods, that goods are a consumer oriented. So production under the modern setup is carried out in anticipation of consumer demand. कंझ्युमरला जे लागत आहे त्यानुसार तो प्रोड्युसर तयार करेल. बट द सक्सेस ऑफ एन इंडस्ट्रियल युनिट डिपेंड्स ऑन द फॅक्ट वेदर प्रोड्युसर इज एबल टू ग्रॅस्प द प्रिवेलिंग कंडिशन ऑफ द मार्केट अँड थस फोरकास्ट इट्स डिमांड. तर जे आजच्या घडीला एखाद्या इंडस्ट्री सक्सेसफुल का होत असे किंवा सक्सेस काय, बिकॉज इट डिपेंड्स ऑन द फॅक्ट वेदर प्रोड्युसर इज एबल टू ग्रास्प द प्रिवेलिंग कंडिशन of product market and thus forecast its demand. So due to that industry get success. So marketing or market research is defined as it is a systemic, objective and exhaustive research and study of fact which are relevant to any problem in the field of marketing. तर मार्केट रिसर्च काय थोडक्यात की मार्केट रिसर्च इज नथिंग बट अ सिस्टेमिक अँड ऑब्जेक्टिव्ह अँड एक्झॉस्टिक रिसर्च आहे की ज्या रिसर्चमध्ये स्टडी केला जातो आहे द स्टडी ऑफ फॅक्ट रिलेटेड ऑर रिलेवंट टू द एनी प्रॉब्लेम इन द फील्ड ऑफ मार्केटिंग. तर मार्केटिंगमध्ये जे काही येणारे प्रॉब्लेम आहे तर त्या प्रॉब्लेमचा स्टडी करणं दॅट नथिंग बट अ मार्केट रिसर्च. So market research is a different from marketing research. Marketing research मध्ये काय होत असतं की marketing research deals with all the points which are concerned, which are related with various function of a market. Marketing research मध्ये जे function perform करणारे मार्केट तर त्याचा स्टडी हा केला जात असतो. दॅट इज द पॉईंट
concerning various function of market. That is nothing but a marketing research. So market research, however, deals with the fact and problem related to transfer and sale of particular product and services from producer to the consumer. This is a market research. So there are number of sources of marketing research. So marketing research involve collection and analysis of data of information bearing on the different aspect of marketing efforts of a firm. आता जे मार्केटिंग रिसर्च आहे त्याचे जे सोर्सेस आहेत की कुठून हा रिसर्च किंवा कुठून त्याचा रिसर्च हा केला जाणार आहे, तर दॅट मार्केटिंग रिसर्च कंटेन द कलेक्शन अँड ॲनालिसिस ऑफ डेटा ऑफ इन्फॉर्मेशन विच आर बिअरिंग ऑन द डिफरंट आस्पेक्ट ऑफ मार्केटिंग एफर्ट्स. जे मार्केटिंग एफर्ट्स आहे त्या बिझनेसचे त्या फर्मचे, तर त्याचा एक मीन्स एक प्रॉपर स्टडी कलेक्शन अँड ॲनालिसिस ऑफ दॅट डेटा हा केला जाणार आहे इन अ मार्केटिंग रिसर्च. अँड फॉर दॅट पर्पज देर आर टू सोर्सेस, इंटरनल सोर्स अँड एक्सटर्नल सोर्स. सो इन इंटरनल सोर्स such as the statistics of sale turnover, advertising expenditure, transport cost can be analyzed to get the desired information regarding a market trend. तर मार्केट ट्रेंडची जी इन्फॉर्मेशन जर पाहिजे असेल की मार्केटमध्ये काय चालतं, तर ही सर्व इन्फॉर्मेशन कशावरनं मिळणार आहे, तर रिगार्डिंग द सेल टर्नओव्हर. सेल टर्नओव्हर म्हणजे काय की थोडक्यात की जो सेल ऑकर होणार आहे विदिन अ मंथ, विदिन अ 4 मंथ, विदिन अ हाफ इयर, विदिन अ इयर, तर जो सेल टर्नओव्हर होणार आहे त्याचं एक स्टॅटिस्टिक स्टडी म्हणा, स्टॅटिस्टिक रिसर्च म्हणा. अपार्ट फ्रॉम दॅट ॲडव्हर्टायझिंग एक्सपेंडिचर, जे ॲडव्हर्टायझिंगवरती जे एक्सपेंडिचर झालेले आहेत, ॲडव्हर्टायझिंगवरती जे खर्च झालेला आहे तो तुम्हाला एक सोर्स असणार आहे. अपार्ट फ्रॉम दॅट ट्रान्सपोर्ट कॉस्ट, ॲट द टाईम ऑफ ट्रान्सपोर्टेशन वॉट एवर कॉस्ट इज required, that cost are record or that cost is a source of a internal source. Then second source, that is the external source. So there are two types of external sources from which we get a information can be collected. So first source, that is the primary source, and second, that is a secondary source. So primary source, in that the survey techniques are used. The primary source of market information are, आता जे प्रायमरी सोर्सकडनं मार्केटिंग रिसर्च जे केलं जाणार आहे, तर या मार्केटिंग रिसर्चमध्ये जे इंटरनल सोर्स आहे दॅट इज मीन्स जे एक्सटर्नल सोर्स आहे प्रायमरी सोर्समधलं, तर इट इन्क्लूड्स सेल्समन, डीलर्स अँड कन्झ्युमर्स. फ्रॉम दॅट पर्सन्स वी कॅन कलेक्ट द मार्केट इन्फॉर्मेशन. So let us see one by one. That is a salesman. So that salesman provide the first hand knowledge of market condition and distribution system without any additional expenses. The जो salesman है which is appointed by any firm or which is appointed by the business organization, that salesman, that person provide a first hand knowledge, first hand information of market regarding condition, regarding a distribution system without any additional expenses. तर त्या व्यक्तीकडनं, त्या सेल्समनकडनं आपल्याला एक इन्फॉर्मेशन मिळत असते किंवा इन्फॉर्मेशन आपण गॅदर करू शकतो रिगार्डिंग अ मार्केट ट्रेंड. हाऊएवर द सेल्समन आर नॉट ट्रेंड फॉर अ मार्केट रिसर्च. पण जर बघायला गेलं तर दॅट सेल्समन इज नॉट अ एक्सपर्ट, दॅट सेल्समन इज नॉट ट्रेंड फॉर कलेक्टिंग दॅट रिसर्च ऑफ दॅट मार्केट. Then second person, that is a dealer. So that dealer provide information regarding the percentage of sale of the firm products to the total sale of that kind of product of other firm over a certain period. तर जो डीलर म्हणजे थोडक्यात आपण त्याला स्टॉकिस्ट म्हणतो. तो होलसेलर असेल किंवा तो स्टॉकिस्ट असेल, तर जो होलसेलर, जो डीलर, जो डील्स विथ अ व्हरायटी ऑफ प्रॉडक्ट, तर त्या डीलरकडनं आपण एक इन्फॉर्मेशन घेऊ शकतो रिगार्डिंग द सेल टर्नओव्हर ऑफ अवर फर्म
जे स्वतःच्या फर्मचं जे प्रॉडक्ट आहे त्याचा सेलचा जो टर्नओव्हर आहे तो आपण घेऊ शकतो, ॲज वेल ॲज द सेल टर्नओव्हर ऑफ अदर कंपनी. म्हणजे सपोज की आपण जर XYZ प्रॉडक्ट विकत आहे, सेम टाईपचं प्रॉडक्ट जर अदर कंपनी विकत आहे, दॅट इज अ कॉम्पिटिटर कंपनी, तर त्या कंपनीचा सुद्धा आपण सेल टर्नओव्हर घेऊ शकतो. अँड दॅट इन्फॉर्मेशन कॅन बी बेनिफिटेड इन अ मार्केट रिसर्च. देन थर्ड person, that is a primary source, that is an external source in that consumer. The opinion and attitude of the consumer is a right source for getting accurate information regarding the quality, price, packaging and availability of firm's product. तर जे कंझ्युमर आहे तर त्या कंझ्युमरकडनं आपल्याला एक डिटेल, एक राईट इन्फॉर्मेशन, एक करेक्ट इन्फॉर्मेशन रिगार्डिंग the quality, regarding the price of product, regarding proper packaging of product and the availability of firm's product, ही टोटल इन्फॉर्मेशन त्या प्रायमरी सोर्समधल्या कंझ्युमरकडनं आपल्याला मिळू शकते. Then second class, that is a secondary source, which is included in a external source. Means external source have two types, that is primary source. In primary source, salesman, dealer and consumer. In secondary source, there are number of agencies are involved. So in secondary source, there are certain agency which gather the information after doing a proper survey of the market and present data in a printed form. तर ज्या काही एक स्पेशल कंपन्याज असतात, स्पेशल एजन्सीज असतात की जे मार्केटचा रिसर्च करत असतात, एक सर्वे करत असतात, and they do the data on a printed form. So first, that is a trade press. So that trade press generally includes journals, economic and financial periodicals, annual reports which are published by some business houses and banking companies. तर काही ज्या ट्रेड प्रेस आहेत तर जनरली that trade press includes journal, economic and financial periodicals, annual reports which are published by some business organizations. So that data is given in them, provide a useful information regarding latest trend of the market in a specific trade. So that information is useful, that information provide a useful information regarding the latest trade which is occur in a market in a specific trade. So second, that is a trade association. So there are many trade associations which conduct a independent market research and collect a useful data pertaining to different trade and market. तर त्या काही ट्रेड असोसिएशन्स असतात, त्या असोसिएशन एक सर्वे करत असतात, एक रिसर्च करत असतात प्रत्येक कंपनीचा, अँड दे कलेक्ट द युजफुल डेटा विच आर pertaining to different trade and markets. Then that information or a researcher may get benefited by going through that source of information. Then next, that is a published survey. So there are many independent research organizations which publishes a data containing in reports of the market survey. तर काही अशा सर्वेज असतात किंवा काही सर्वे कंपन्याज असतात, ऑर्गनायझेशन असतात की ज्या पब्लिश करत असतात डेटा विच आर पर्टेनिंग और विच आर कंटेन रिपोर्ट्स ऑफ मार्केट सर्वे. देन लास्ट वन, दॅट इज द गव्हर्मेंट अँड इंटरनॅशनल पब्लिकेशन. सो द पब्लिश पिरियडिकल रिपोर्ट्स, जर्नल and bulletin which are issued by planning commission and various ministries generally contain a lot of useful information for the researcher. आता जो व्यक्ती रिसर्च करणारे मार्केटचा त्या व्यक्तीसाठी ज्या इन्फॉर्मेशन असतात त्या समटाईम गव्हर्मेंटसुद्धा प्रोव्हाइड करत असतात. दॅट इज अ गव्हर्मेंट अँड इंटरनॅशनल पब्लिकेशन. तर या गव्हर्मेंटच्या पब्लिकेशन्समध्ये काय असतात किंवा पिरियडिकल्स रिपोर्ट या पब्लिश केल्या जात असतात बाय गव्हर्मेंट. अपार्ट फ्रॉम दॅट जर्नल्स पब्लिश केले जात असतात, बुलेटिन विच आर इश्यू बाय द प्लॅनिंग कमिटीज और प्लॅनिंग कमिशन्स अँड वेरियस मिनिस्ट्रीज
and that information will be useful for the researcher. The next point, that is the method of market research. So in order to get information which are related to the market efforts of the firm from primary source which is stated above, the independent survey are also conducted by the business firms. तर नुसतं या रिसर्चवरनं आपल्याला इन्फॉर्मेशन मिळणार नाही किंवा एक सफिशियंट इन्फॉर्मेशन जर आपल्याला वाटले नाही की दॅट इन्फॉर्मेशन इज नॉट सफिशियंट, तर बिझनेस ऑर्गनायझेशन स्वतः त्याचा सर्वे हा करू शकतं. अँड दॅट सर्वे मे डिस्क्राईब ॲज अन इन्क्वायरी टू कलेक्ट इन्फॉर्मेशन फ्रॉम अ नंबर ऑफ रिस्पॉन्डंट. तर ती नंबर ऑफ रिस्पॉन्डंटकडनं, नंबर ऑफ व्यक्तींकडनं, नंबर ऑफ पीपल्सकडनं, नंबर ऑफ कन्झ्युमर्सकडनं आपण जी रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन आहे ती काढू शकतो. बट दॅट इट इज डिफिकल्ट टू कंडक्ट अ सर्वे कवरिंग ऑल द कन्सर्न पर्सन इन अ फील्ड. तर जो रिस्पॉन्ड आपल्याला मिळणारी जी इन्फॉर्मेशन आपल्याला पाहिजे, तर ईच अँड एव्हरी पर्सनकडनं, ईच अँड एव्हरी कन्झ्युमरकडनं ती पॉसिबल होत नसते. सो अ सॅम्पल सर्वे इज मेड कवरिंग अ सर्टन नंबर ऑफ इन्फॉर्मेशन बाय पिकिंग सम आउट ऑफ टोटल ॲट अ रँडम. तर काय करणार की प्रत्येक व्यक्तीकडनं जाणं, प्रत्येक व्यक्तीचा व्ह्यू, प्रत्येक व्यक्तीकडनं तो रिसर्च करून आणणं किंवा ते प्रत्येक व्यक्तीकडनं ती माहिती काढून आणणं हे पॉसिबल नसतं. तर काय केलं जातं की एक रँडम सॅम्पलिंग केलं जात असतं, एक रँडम सर्वे हा केला जात असतो आणि तो सर्वे हा गृहीत धरला जातो फॉर अ लार्ज पॉप्युलेशन. तर एक जे लार्ज लोकसंख्येसाठी तो गृहीत धरला जातो. सो देर आर नंबर ऑफ आस्पेक्ट or there are following aspects which are generally covered during a market research. So first aspect, that is determination of size and characteristic of the market for the product. तर कुठल्या प्रकारचं साईज, कुठल्या प्रकारची कॅरेक्टरिस्टिक ऑफ मार्केट आहे फॉर दॅट पर्टिक्युलर प्रॉडक्ट हे डिटरमाइन केलं जाणार आहे किंवा करून आपण ते मार्केट रिसर्च करणार आहे. देन सेकंड, दॅट इज अ सेल फोरकास्टिंग. तर सेल फ्युचरमध्ये कसा राहायला पाहिजे, कसा असणार आहे हे सेल फोरकास्ट केलं जाणार. देन अ स्टडी ऑफ बिझनेस ट्रेंड. तर कुठला बिझनेस ट्रेंड करणार आहे, कुठला बिझनेस कमी होणार आहे किंवा काय बिझनेसची पोझिशन असणार आहे त्याचा एक प्रॉपर स्टडीज केला जात असतो. स्टडीज ऑफ product. So there are number of studies of product regarding quality, quantity, packaging, appearance, advertisement, superiority over other product. हे सर्व स्टडीज त्या प्रॉडक्ट रिलेटेड हा केला जाणार आहे. देन शॉर्ट रेंज फोरकास्टिंग, एक प्लॅनिंग केलं जात असतं शॉर्ट टर्मसाठी, त्याचं फोरकास्ट केलं जाणार आहे. देन लॉंग टर्म फोरकास्टिंग, देन मार्केट शेअर ॲनालिसिस, देन न्यू प्रॉडक्ट डेव्हलपमेंट, pricing studies, and last one, that is the measurement of market potential. These are the aspects which are generally covered during a market research. So there are following survey method which are adopted to collect the desired information. So first, that is the personal interview method. Second, telephone interview method. Third one, postal survey method, and last one, that is the panel method. Through that methods we can find out or we can collect the desired information. So first, that is a personal interview. So it is the direct form of investigation in which skilled interviewer collect information from selected individuals. तर पर्सनल इंटरव्ह्यूमध्ये काय होत असतं की 1-to-1 कन्व्हर्जेशन हे ऑकर होत असतं. अँड थ्रू दॅट कन्व्हर्जेशन, तर एक 1-to-1 म्हणजे काय की दोन लोकांमध्ये डायरेक्टली एक इंटरव्ह्यू हा होत असतो. इंटरव्ह्यूवर जो असणार, इंटरव्ह्यू घेणारा आपण त्याला म्हणतो, तर इंटरव्ह्यूअर कलेक्ट द इन्फॉर्मेशन विच इज रिक्वायर फ्रॉम अ सिलेक्टेड इंडिव्हिज्युअल्स. तर ती इन्फॉर्मेशन हा कलेक्ट करत असतो. अँड अ पर्सनल इंटरव्ह्यू कॅन बी कंडक्टेड इन अ डिफरंट क्वेश्चन्स आर आस्क्ड अँड आन्सर्स आर नोटेड. तर पर्सनल इंटरव्ह्यूमध्ये काय की जो इंटरव्ह्यूवर असणार आहे तो सर्व इन्फॉर्मेशन त्याला जी रिक्वायर आहे तो क्वेश्चन फॉर्ममध्ये लिहून आणणारे किंवा क्वेश्चन फॉर्ममध्ये तो आणणारे आणि त्या इंडिव्हिज्युअल्सला सिलेक्टेड जे इंडिव्हिज्युअल्स आहेत
त्यांना तो विचारणार आहे आणि तिथून ते आन्सर काढणार आहे, अँड दॅट आन्सर आर युजफुल फॉर अ मार्केट रिसर्च. देन नेक्स्ट, that is a telephone interview method. So a contact is established with the information on telephone, and informants are asked a set list of question relevant to the study. तर टेलिफोन इंटरव्ह्यूमध्ये काय होत असतं की जे क्वेश्चन विचारायचे तर थ्रू द टेलिफोनिक कॉन्टॅक्ट आपण कॉन्टॅक्ट करून त्या इंडिव्हिज्युअल्सला, त्या कस्टमर्सला किंवा थ्रू दॅट कस्टमर्स आपण ती इन्फॉर्मेशन जी असणार आहे ती काढणार आहे. तर याच्यासाठी काय करावं लागेल अगोदर, तर जे नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स आहेत त्यांचे सगळ्यांचे मोबाईल नंबर असतील किंवा टेलिफोन नंबर असतील हे तुम्हाला काढावे लागतील. त्याच्यानंतर लिस्ट ऑफ क्वेश्चन्स जे असतील की तुम्हाला जी इन्फॉर्मेशन पाहिजे तर ती इन्फॉर्मेशनचे पॉईंट्स तुम्हाला काढावे लागतील. अँड देन दॅट इन्फॉर्मंट्स आर आस्क अ सेट ऑफ लिस्ट ऑफ क्वेश्चन रिलेव्हंट टू द स्टडी. तर ते क्वेश्चन, तो जे पॉईंट्स त्याला लागणार आहेत रिसर्चसाठी, तर ती इन्फॉर्मेशन त्या कन्झ्युमरकडनं किंवा त्या इंडिव्हिज्युअल्सकडनं विचारून ती इन्फॉर्मेशन काढणार आहे. द नेक्स्ट, दॅट इज अ पोस्टल सर्वे मेथड. सो दॅट पोस्टल सर्वे मेथड, in that a letter are sent to a group of individual selected at random along with questionnaire to be completed and written. तर पोस्टल सर्वे मेथडमध्ये काय की ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल्स हा सिलेक्ट केला जातो एक रँडम सॅम्पलिंग थ्रू. सपोज की 100 लोक आहेत तर रँडमली 10 लोक सिलेक्ट केले जातील, अँड त्या 10 लोकांना काय केलं जाणार आहे की लेटर्स हे सेंड केले जातील. त्या लेटर्समध्ये क्वेश्चनारी असेल, जे काही इन्फॉर्मेशन पाहिजे इन द फॉर्म ऑफ क्वेश्चन ते पाठवले जातील. देन 2 or 3 फॉलोअप लेटर मे बी सेंट आफ्टर वेटिंग फॉर अ सम टाईम. तर ते जे इंडिव्हिज्युअल्स आहेत त्यांना ते लेटर्स पाठवले गेल्यानंतर त्यांचा तिकडनं रिस्पॉन्स येणार किंवा तिथं त्या इंडिव्हिज्युअल्सकडनं जो रिस्पॉन्स येईल तो नोट करायचा आहे. पण सपोज की जर तिकडनं रिस्पॉन्स जर नाही येत असेल तर अशा वेळेस काय करणार, तर 2 to 3 फॉलोअप्स लेटर आर सेंड. तर 2 ते 3 लेटर्स अजून 1 by 1 तुम्ही सेंड करणार, वेट करणार आणि तो रिस्पॉन्स नोट करणार. ऑफन a reply paid envelope is also sent with the questionnaire to get a quick response. तर काय होणार आहे इथं की जेव्हा तुम्ही क्वेश्चनारी पाठवणार आहे तर त्या क्वेश्चनारी सोबतच एक एनव्हलप हा दिला जाणार आहे की ज्या एनव्हलपमध्ये तुम्हाला मीन्स त्या इंडिव्हिज्युअल्सला आन्सर्स हे पाठवायचे आहेत. that is the postal survey method. And last method, that is the panel method. So a consumer panel is selected for getting information on the product and also different aspect of firm's marketing strategy. तर एक पॅनल असा सिलेक्ट केला जातो की ज्या पॅनल्समध्ये नंबर ऑफ पीपल्स असतील, सपोज की 2 असतील, 10 असतील, 15 असतील, तर त्या पॅनल्सला सिलेक्ट केल्यानंतर सपोज 100 लोकांमध्ये एक पॅनल तयार केलं की ज्या पॅनलमध्ये 10 लोक आहेत तर त्या पॅनलला त्या प्रॉडक्टबद्दलची इन्फॉर्मेशन विचारली जात असते इन अ डिफरंट आस्पेक्ट. अपार्ट फ्रॉम दॅट मार्केटिंग स्ट्रॅटेजी विचारली जाते किंवा मार्केटिंग स्ट्रॅटेजीज ऑफ फर्म त्यांना सांगितली जात असते आणि ती इन्फॉर्मेशन ही कलेक्ट केली जाते. देन द पॅनल मे बी इंटरव्ह्यू पिरियडिकली रिगार्डिंग फॅक्ट्स relevant to the survey and necessary conclusion there can be drawn from an observation made by panel. तर जे काही रिझल्ट्स येतील, जे काही इन्फॉर्मेशन भेटेल, कन्क्लुजन त्याच्यावरनं काढायचे आहेत, अँड दॅट कन्क्लुजन देअर कॅन बी ड्रॉन ऑन अ ऑब्झर्वेशन मेड बाय द पॅनल. दिस इज अ मेथड ऑफ मार्केट research. Here completed that self promotion chapter. Thank you.